राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी कागदपत्र मिळवताना लोकांची अक्षरशः तेजातिरपीट उडताना पाहायला मिळते आहे। आपण सध्या रत्नागिरीच्या सेतू कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि जवळपास गेले 10 दिवसांपासून या ठिकाणी सेतू कार्यालयातील जो लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्यासाठी जो सर्व्हर आहे, जो कागदपत्र मिळवण्यासाठी जो दाखल्यांची आवश्यकता आहे, ते दाखले मिळवण्यासाठी जो सर्व्हर या ठिकाणी उपयुक्त आहे तोच सर्व्हर या ठिकाणी जाऊन असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे अनेक लोकांचे या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळत आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड व अन्य कागदपत्र मिळवण्यासाठी या ठिकाणी लोकांच्या खूप मोठ्या समस्या या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की आपण सध्या सेतू कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी अजूनही जी आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेचं जे ॲप आहे ते सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी चालत नाही आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्रं आहेत ती मिळवताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत, कारण का या ठिकाणचा सर्व्हर देखील या ठिकाणी डाऊन असलेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत असेच काही या ठिकाणी मंडळी आहेत। ताई, काय सांगाल, काय किती दिवसांपूर्वी अर्ज दिला आहे, काय सध्या तुम्ही लाईनीमध्ये का उभे आहात? 1 तारखेला दिलेला आहे आम्ही अर्ज। हा, लाडकी बहिणीसाठी उत्पन्न दाखला काढायला दिलाय। किती मिळाला का किंवा काय होते? बघायलाच आले आहेत, झालंय की नाही तयार बघायला आले। अडचणी येतात का उत्पन्नाचा दाखला मिळवताना? ना असं काय ना, आम्ही आता 8 दिवसांनी सांगितलं, 10 दिवसांनी भेटेल म्हणून आलो बघायला। बरोबर आहे। मी कॅमेरामॅनला सांगेन की या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व्हरचं काम चालतं किंवा ज्या ठिकाणी दाखले बनवण्याचं काम चालतं त्या ठिकाणचा सुद्धा या ठिकाणी जो सर्व्हर आहे तो डाऊन झालेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की इथले कर्मचारीसुद्धा जो सर्व्हरवरती डेटा फीड करण्याचं काम करत आहेत, अजूनही जवळपास 2 ते 3 हजार अर्ज या ठिकाणी पेंडिंग असलेले पाहायला मिळत आहेत। हीच परिस्थिती जिल्ह्यामधल्या सगळ्याच सेतू कार्यालयामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र जो लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्रं आहेत ती मिळवताना सध्या अनेक नागरिकांना या ठिकाणी खूप मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।